पत्राच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी कृषी खात्यात मोठा घोटाळा केल्याचा आरोप अंजली दमानी यांनी केल्याची, त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी दमानी यांनी केली आहे। चढ्या दराने कृषी उपकरणांची खरेदी केल्याचा आरोप करण्यात आलाय। टेंडर आधीच कंपन्यांना पैशांचं वाटप केलं गेलं असंही दमानी यांचं म्हणणं आहे। टेंडर नंबर 2 जे 205 कोटीचं होतं त्याच्याबद्दल आता बोलत नाहीये, पण ते सुद्धा जर असलं तर त्याच्यातले अर्धे आणि याच्यातले अर्धे असं जर आपण बघितलं तर कमीत कमी 250 कोटीचा हा घोटाळा आहे। तर हा जो सगळा अंधाधुंद कारभार झालाय, तर माझी थेट मागणी आहे की आता तरी कृषी मंत्री तेव्हाचे आणि आताचे मंत्री धनंजय मुंडे हे मंत्री बनण्याच्या योग्यतेचे नाहीत, त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा। काय आरोप करण्यात आले जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। नॅनो युरिया, नॅनो डीएपी, फवारणी पंप खरेदीत घोटाळा। धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना 88 कोटींचा घोटाळा। 90 रुपयांची नॅनो युरियाची बॉटल 220 रुपयांना विकण्यात आली। 2400 रुपयांचा फवारणी पंप 3500 रुपयांनी खरेदी केला। 577 रुपयांच्या बॅग्स 1200 रुपयांना घेतल्या। दरम्यान अंजली दमानी यांचे आरोप हे धादांत खोटे असल्याचं मंत्री धनंजय मुंडेंनी म्हटलंय। दमानी यांनी केलेले सर्व आरोप मुंडेंनी फेटाळले। दमानी यांनी आजवर अनेकांवर आरोप केलेत, मात्र त्यापैकी एकही आरोप सिद्ध झालेला नाही असं मुंडे म्हणाले। यावेळी मुंडेंनी दमानी यांचा उल्लेख बदनामिया असा केलाय। बदनामी यांना आरोप करण्यासाठी कुणी काम दिलंय असा सवालही मुंडेंनी विचारला। तसंच मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांच्या संमतीनेच धोरण बदलल्याचा दावा मुंडेंनी केला। अंजलीताई बदनामी यांना माझ्यावर सातत्याने आरोप करण्याचे काम ज्यांनी कुणी दिले असेल, माझ्यावर सातत्याने आरोप करायचे काम ज्यांनी कुणी दिले असेल त्यांना व अंजलीताई दमानी यांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत। साप 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 म्हणून भुई थोपाटणं, मीडियामधून सनसनाटी निर्माण करणं आणि एखाद्याचा मीडिया ट्रायल करून संबंध राजकीय आणि सामाजिक जीवन संपवणं हे एवढं सोपं नसतं। या प्रक्रियेमध्ये सुद्धा याच कार्यपद्धतीचा अवलंब केलेला आहे आणि माननीय उपमुख्यमंत्री वित्त व माननीय मुख्यमंत्र्यांच्या ही बाब सादर करून त्यांच्या पूर्वमान्यतेने ही प्रक्रिया अंतिम केलेली आहे। दरम्यान मंत्री धनंजय मुंडे वाल्मिक कराडच्या संपत्तीची ईडी चौकशी करण्याची मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी आता केली आहे। सरपंच हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे। धनंजय मुंडेंनी संतोष देशमुखांच्या हत्येचे पुरावे नष्ट केले, तर अजित पवार आणि फडणवीस जबाबदार असल्याचा इशाराही यावेळी जरांगेंनी दिला आहे। सगळं करता करिता हे त्याच्यामुळे याच्यावरती जी आता चौकशी लावली कोणती तरी 2-3 जणांची, ती SIT, CID आणि ईडी हे सगळे लोक याचा पूर्ण CDR हे दुसऱ्या मोबाईलवरून बोलत असेल ड्रायव्हराच्या कोणाच्या त्यांच्या मित्राच्या, हे घ्या, ह्यो खुनामध्ये असणारच, त्याच्यावर गुन्हा दाखल होणं गरजेचं। काय होतं, मंत्री किती होऊन द्या त्याला, मध्ये जाऊ द्या। तर इकडे अंजली दमानी या पुराव्यांशिवाय बोलत नाहीत असा दावा आमदार संदीप क्षीरसागरांनी केलाय। वाल्मिक कराड निकटवर्तीय असल्यानं मुंडेंनी अनेक वेळा म्हटलं होतं, त्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी संदीप क्षीरसागरांनी केली आहे। न भीतीपोटी जो लोक शांत बसले होते, आज एक एक माणसं त्या विषयावर बोलतात। ते प्रत्येकाकडं कुणी ना कुणी त्यांच्यावरती जे अन्याय झालाय ते कागदासहित माझ्याकडे पण काही देतात। ते तसं अंजलीताई दमानी सुद्धा त्यांच्याकडे कागद असल्याशिवाय ते बोलणार नाहीत। बरोबर असेल, मी मागणी करतोय की हा फास्ट ट्रॅकवर आणा, तोपर्यंत त्यांना राजीनामा द्यायला लावा, जे काय दोषी असतील त्याच्यावरती कारवाई करा। ही आमची मागणी, माझी तर मागणी पहिल्या दिवसापासून आहे की त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। आम्ही न्यायाच्या भूमिकेत आहोत, तसेच या राज्यातील सर्व जाती धर्माचे लोक, मग ते लोकप्रतिनिधी असतील, विविध पक्षातील असतील, विविध संघटनेतील असतील,
किंवा सर्व सामाजिक क्षेत्रातील लोक असतील, यांची भूमिका आहे की देशमुख कुटुंबियाला न्याय भेटला पाहिजे. मग न्याय भेटताना त्यांना कुठल्या गोष्टी समोर आणणं अपेक्षित आहे, त्यांनी काय केलं पाहिजे, याचा अनुभव देशमुख कुटुंबियापेक्षा आणि गावापेक्षा जे सामाजिक क्षेत्रातील लोक आहेत, जे राजकीय क्षेत्रातील लोक आहेत, त्यांना जास्त आहे. त्याचा गांभीर्यानं विचार हा मुख्यमंत्री साहेबांना केला पाहिजे, या मताचे आम्ही आहोत. धाडस दाखवून मंत्री धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला हवा असं आमदार रोहित पवारांनीही म्हटलंय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून रोहित पवारांनी ही मागणी केली आहे. नैतिकता दाखवायला धाडस लागतं, ते नेत्यांमध्ये नाही अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे. जेव्हा त्यांच्या जवळचा एक जवळचा कार्यकर्ता म्हणण्यापेक्षा अतिशय जवळची व्यक्ती, अर्थकारण बऱ्याच काही गोष्टी ती व्यक्ती तिथं बघायची कराड, आणि मग याच्यावर जेव्हा अलिगेशन झालं की त्या व्यक्तीने जेव्हा एखादा गुन्हा केलाय अशी चर्चा, नाही तर त्याच्यावर आता पोलीस आणि सगळी यंत्रणा त्याच्यावर लक्ष देऊन आहे. मग याच्यात नैतिकता दाखवून त्यांनी कुठेतरी माघार घ्यायला पाहिजे होती. 6 महिने माघार घेऊन म्हणजे काय निकाल लागतोय ज्युडिशियल एन्क्वायरी याचा तो बघून पुढे निर्णय घ्यायला पाहिजे होता. पण नैतिकता दाखवण्यासाठी सुद्धा धाडस लागतं, ते कदाचित आजच्या नेत्यांमध्ये नाही आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. त्यामुळे राजकीय वर्तुळात मुंडेंना घेरण्याचा प्रयत्न केला जातोय. पुढची बातमी, नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांनी आता मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी महंत शिवाजी महाराज यांनी धनंजय देशमुख यांच्यासह देशमुख कुटुंबियांचं सांत्वन केलं. नारायणगड देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचं महंत शिवाजी महाराज यांनी सांगितलं. महंत जे आहेत नारायणगडाचे शिवाजी बाबांकडे जाणारे, काय सांत्वनपर भेट घेतली, फक्त एवढं सांगा, काय चर्चा झाली? भेट घेतली, या देशमुख कुटुंबियांचं सांत्वन केलं. त्यांच्या दुःखामध्ये डोंगरासारखं दुःख आहे, त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत. हीच आम्ही भेट घेतल्यानंतर त्यांचं सांत्वन केलं. आता तुम्ही डोंगरासारख्या दुःखाला तोंड द्या, तुमच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान प्राप्त हो. योगेश काशीद, बीड. हे जे देशमुख कुटुंबियावर जे आज दुःखाचा डोंगर आलेला आहे, आपण किती जरी म्हणलो सावरण्याचा प्रयत्न करा, सावरा, तरी सावरू शकत नाहीत. पण अध्यात्मात, संप्रदायात अशी एक ताकद आहे की जे दुःख आहे डोंगरा एवढं, ते कुठंतरी त्याची तीव्रता कमी करण्याचं शक्ती ही संप्रदायात आहे. त्या अनुषंगानं ही जी सगळी संत महंत मंडळी आहे ते येऊन देशमुख कुटुंबियांचं सांत्वन करून गेली, आणि त्यातून कुठंतरी दुःखाची तीव्रता कमी व्हावी अशी आमची देखील अपेक्षा आहे. पुढची बातमी, महंत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची एकीकडे पाठराखण केल्यानं मराठा समाज आता शास्त्रींविरोधात आक्रमक झालाय. शास्त्रींचं कीर्तन रद्द करा, नाहीतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा इशारा आज देण्यात आलाय. पुण्यातील देहू येथील भंडारा डोंगरावर अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं. त्याच निमित्तानं 7 तारखेला महंत नामदेव शास्त्रींचं कीर्तन पार पडेल. मात्र शास्त्रींनी मुंडेंची पाठराखण केल्यानं मराठा समाज आक्रमक झालाय. या ठिकाणी जर कीर्तन झालं तर त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, आणि त्याची जबाबदारी कोण घेणार हे सर्व आम्ही त्यांना पटवून दिलं. त्यानंतर आम्हाला पोलीस प्रशासन आणि कमिटीने आश्वासित केलं की आम्ही नक्कीच याच्या बाबतीत विचार करू आणि योग्य तो निर्णय घेऊ. त्यानंतर आज आम्हाला सकाळी कळालं की तेथील प्रशासन आणि कमिटीने निर्णय घेतला आणि महाराजांचं कीर्तन रद्द केलं. महत्वाची आणि मोठी बातमी समोर येते. नामदेव शास्त्रींचं देहूतील कीर्तन आता रद्द करण्यात आलंय. पुण्यातील भंडारा डोंगरावर हे कीर्तन होणार होतं, मात्र विरोधाला सामोरं जावं लागलं आणि त्यानंतर मराठा आंदोलकांच्या मागणीनंतर हे कीर्तनही आता रद्द करण्यात आलंय. त्यामुळे नामदेव शास्त्री देहूत जाणार नाहीत, त्यांचं कीर्तन तिथं पार पडणार नाही. नामदेव शास्त्री हे देहूत कीर्तन करण्यासाठी जाणार होते, मात्र मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागेल, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा इशारा देण्यात आला होता मराठा समाजाकडनं, आणि त्याच पार्श्वभूमीवर आता हे कीर्तन रद्द करण्यात आलंय. महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय. नामदेव शास्त्रींचं देहूतील कीर्तन अखेर रद्द करण्यात आलंय. पुण्यातील भंडारा डोंगरावरती हे कीर्तन होणार होतं, देहूमध्ये हे कीर्तन पार पडणार होतं. हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि 7 तारखेला हे कीर्तनही तिथं पार पडणार होतं. मात्र हेच कीर्तन आता रद्द करण्यात आलंय. एकीकडे धनंजय मुंडेंची पाठराखण करण्यात आल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर संपूर्ण समाजातनं रोष हा समोर येताना पाहायला मिळाला.
वळूयात पुढच्या बातमीकडे. छत्रपती संभाजी महाराज आधीच वाद सुरू होतोय. त्यात आता मराठी अभिनेता राहुल सोलापूरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत एक वादग्रस्त विधान केलं. छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाला लाच देऊन आग्र्याहून परतले होते असं वादग्रस्त विधान राहुल सोलापूरकरांनी केलंय. अभिनेते किरण माने यांनी राहुल सोलापूरकरांचा हा व्हिडिओ शेअर करत त्यांच्यावर टीका केली. महाराज आग्र्याहून सुटले, मिठाईचे पेटरे काही नव्हते, चक्क लाच देऊन आलेत महाराज, आणि त्यासाठी किती हुंडा वटवलाय याचे सुद्धा पुरावे आहेत. अगदी औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिलेली आहे महाराजांनी. आणि मोहसिन खान का मोहीन खान नाव आहे बहुतेक त्याच्याकडनं अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले. स्वामी परमानंद 5 हत्ती घेऊन शेवटचे गेले, त्याच्या परवान्याची खूण सुद्धा आहे अजूनही. गोष्टी रूपात करताना मग ते जरा लोकांना रंजक करून सांगायला लागतं. मग ती रंजकता आली की इतिहासाला कुठेतरी थोडस छेद मिळतो किंवा बाजूला टाकला होता. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिनेता राहुल सोलापूरकरांविरोधात संतापाची भावना व्यक्त होतीये. मुख्यमंत्री फडणवीसांनी राहुल सोलापूरकरांवर कारवाई करावी अशी मागणी इतिहास संशोधक इंद्रजित सामंत यांनी केली आहे. शाहू महाराजांची भूमिका केली म्हणून कोणी शाहू महाराज होत नाही असं इंद्रजित सामंत यांनी म्हटलंय. शाहू महाराजांचं नाव घेऊन स्वतःचा फक्त फायदा व्हावा, स्वतःला ग्लॅमर मिळावं, स्वतःची आयडेंटिटी तयार व्हावी म्हणून तुम्ही शाहू महाराजांचं नाव घेताय. तुम्ही फक्त अभिनय करू शकता शाहू महाराजांचा. शाहू महाराजांचे विचार तुम्हाला आत्मसात झालेले नाहीत. तसं असतं तर शिवाजी महाराजांच्या एका महान पराक्रमी गोष्टीबद्दल एक निर्माण होईल अशा पद्धतीचं गमतीत विधान त्यांनी केलं नसतं. राहुल सोलापूरकर यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी होती. शिवरायांच्या बदनामीचा हा डाव असल्याचा आता आरोप होतोय. दरम्यान राहुल सोलापूरकर सारख्या एखाद्या अभिनेत्यानं शिवरायांवर एक चित्रपट काढल्यानं त्यांना मराठ्यांचा इतिहास कळत नाही अशी टीका नागपूरकर भोसले राजे घराण्याचे मधोजी राजे भोसले यांनी म्हटलंय. राहुल सोलापूरकर हे कलाकार आहे, एक ऍक्टर आहे, फिल्म डायरेक्टर आहे. ह्या लोकांना इतिहासकार साहित्यकार नाहीये. आजपर्यंत कोणत्याच इतिहासकार आणि साहित्यकारांनी अशा प्रकारचं वक्तव्य कधी केलं नाही आणि अशा प्रकारचे काही पुरावे सादर केले नाही. एका फिल्मसाठी आपण काम केलं म्हणून सर्व काही एवढे मोठे पुरावे यांच्या हातात आले, ह्या तथ्याला काही अर्थ नाही. महाराज आग्र्याहून सुटले तेव्हा मिठाईचे पेठारे नव्हते हे वक्तव्य त्यांनी केलं. आणि त्याचबरोबर त्यांनी असं वक्तव्य केलं की लाच देऊन आले. महाराजांनी लाच दिली आणि महाराज तिथून सुटून आले आणि त्यांनी हुंडा देऊन, म्हणजे लाचल ते असतील हुंडा म्हणायचे, ते हुंडा देऊन ते तिथून पळाले, निसटले. आणि दुसरं वक्तव्य त्यांचं असं आहे की महाराजांनी औरंगजेबाच्या वजीराला व त्याच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्यावर मनोज जरांगेंनी संताप व्यक्त केलाय. सोलापूरकर अभिनेता नसून मूर्खाची पिल्लावळ अशा शब्दात जरांगेंनी निशाणा साधलाय. यांना असले कलाकार किंवा असले अभिनेते म्हणायलाच नाही पाहिजे. कारण ही मूर्खाची झालेली पिलावळ ही असली की जी छत्रपती शिवरायांवरती सुद्धा त्यांच्या मोहिमांवरती सुद्धा संशय घेते. म्हणजे ही लाजिरवाणी बाब आहे. असल्याचे थोबडं फोडणं गरजेचं आहे. आता इथून पुढच्या काळात आम्हीच आता ही मोहीम हातात घेणार की महापुरुषाला कोणी बोलला की हा चा लाभ सोडावाच लागणार आहे. आजपासून अंगणवाडी सेविका उभी राहील. त्यांच्या पडताळणीमध्ये 4 चाकी वाहन तुमच्या कुटुंबियांच्या नावावर असल्यास समोर आलं तर तुम्हाला थेट अपात्र केलं जाईल. सक्षम असलेल्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडण्याचं आवाहन केलं जात आहे. आतापर्यंत वाशिमच्या 4 महिलांनी स्वतःहून लाडकी बहीण यवतमाळमध्ये 20 लाडक्या बहिणींनी योजनेचा लाभ सोडलाय. या योजनेतील बहिणींची कागदपत्रांची पडताळणी करण्यात येते. त्यात अपात्र ठरल्यास कारवाईसह रक्कम वसुलीची धास्ती बहिणींना सतावते. यामुळे आतापर्यंत यवतमाळात 20 बहिणींनी योजनेतून हक्क सोडलाय.
पुण्यातील कर्वेनगर भागात झालेल्या अपघाताचा सीसीटीव्ही समोर आलाय. साम टीव्हीच्या हाती लागलाय. एका दुचाकीवाल्यानं रस्त्यावरून चालणाऱ्या व्यक्तीला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात युवकाला जबर मार बसला. त्याच्या मेंदूमध्ये इजा झाली असून डोक्याला 10 टाके पडले. कोल्हापुरात एका अल्पवयीन मुलानं फटाके फोडतात तसं बंदुकीतून 30 राऊंड फायर केले. कोल्हापूरमध्ये एका रिटायर पोलिसाच्या अधिकाऱ्याच्या घरात मुलाची आई मोलकरीण म्हणून काम करते. मात्र या अल्पवयीन मुलानं या पोलिसाची जर्मन मेड बंदूक चोरली. रिकामा माळ्यावर जात त्यानं बंदुकीतून 30 राऊंड फायर केले. कोल्हापुरात रस्त्यावर थुंकणाऱ्या तरुणाला हटकवण्याच्या रागातून एकाला मारहाण करण्यात आली आहे. थुंकीमुक्त चळवळीचे कार्यकर्ते बृहस्पती शिंदेंना तरुणांकडून मारहाण करण्यात आली. पोलिसात गुन्हा दाखल केला असून व्हिडिओच्या आधारे मारहाण करणाऱ्या तरुणाचा शोध घेतला जातो. काय करणार मी, काय करणार नाही. शासन प्रशासन कर, मी काहीच करू शकत नाहीये. नाही त्याला सांगायचं, मला नाही सांगायचं. त्याला सांगायचं. मुलीनं आंतरजातीय विवाह केला. तिच्या आई वडिलांनी 2 महिने डांबून ठेवलं. तसंच मुलीसह तिच्या मुलाच्या पायात साखळदंड बांधून डांबून ठेवण्यात आलं होतं. ही घटना जालन्याच्या भोकरदन गावात घडली आहे. पीडित विवाहितेच्या पतीनं न्यायालयात दाद मागितल्यानंतर भोकरदन पोलिसांनी विवाहितेची सुटका करून तिला पतीकडे सोपवलं. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील पंचांच्या निर्णय वादावरून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा परत देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आलाय. पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे महाराष्ट्र केसरीची हॅट्रिक हुकली. बुलढाण्यातील नवजात बाळावरती अमरावतीच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयामध्ये यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. बाळाच्या पोटात एक नाही तर 2 मृत अर्भक निघाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. तशा खुर्चीवर बसत त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि मला वाटेल ती नावं देखील ठेवली. दमानिया नाही तर काय म्हणाले ते, बदनामिया. तर खरं तर त्यांनी पुराविया असं म्हटलं असतं तर ठीक आहे, पण बदनाम लोकांना जर त्यांचे पुरावे मी देत असेल तर मला कुठलंही नाव चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही. त्यांना जे म्हणायचंय म्हणू दे. एक पुरावे बाहेर काढून खरं कसं आहे की आणि तुम्हाला तुमची जागा दाखवणार आहे. मुद्दा नंबर 2, तुम्ही जितका वेळ एक मंत्री म्हणून काढला त्याच्या म्हणजे जेवढा वेळ तुम्ही कराड बरोबर काढला असेल त्याच्या 1/10 जरी तुम्ही मंत्री म्हणून तिथे बसला असतात ना तर आज हे दिवस तुम्हाला बघायला लागले नसते. कारण तुम्ही जे बोलत होतात कसं खोटं आहे हे दाखवायला मी परत एक प्रेस कॉन्फरन्स घेतेय. आणि आता हे कागदपत्र जे आहेत जे मी अपलोड केलेले आहेत ते आता पुन्हा वाचून दाखवते. कारण तुम्ही जे म्हणालात ते कसं चुकीचं आहे ते दाखवूया. आता तुम्ही म्हणालात मुख्यमंत्र्यांना अधिकार नाहीत, तर मला स्वतःला ते अधिकार होते. मुख्यमंत्र्यांना अधिकार नाहीत असं जे अंजली दमानिया म्हणतायत त्यांना मला सांगायचं आहे की त्यांना पूर्ण अधिकार आहेत वगैरे वगैरे वगैरे. आता हा जो GR आहे याच्यात तारीख आहे 12 एप्रिल 2018. याच्यात सरळ काय लिहिलंय हे मी अमुक भाग त्यातला वाचून दाखवते. दिनांक 5 डिसेंबर 2016च्या परिच्छेद 1 मध्ये नमूद केल्यानंतर थेट लाभ हस्तांतरण संदर्भात नवीन वस्तूंचा समावेश करण्याचे अधिकार माननीय मुख्यमंत्री यांना देण्यात आलेले आहेत. तथापि वस्तू वगळण्याचे अधिकार देण्यात आलेले नाहीत. कृपया याची नोंद घ्या की त्यांना वगळण्याचे अधिकार देण्यात आलेले नाही. आणि हा मी डॉक्युमेंट नंबर 26 जे अपलोड केलेलं आहे ते कृपया धनंजय मुंडे यांनी डोळे उघडून बघावे. शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर जर कुठे कठीण वाटत असेल, एखादा लोकप्रतिनिधीला वाटत असेल की अमुक पुस्तकं जी आहेत त्याच्या DBT मध्ये न जाता ते थेट देण्यात यावे असं जर कुणाला वाटत असेल तर त्याच्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. तर त्याबाबत माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे शिफारस करण्यासाठी एक छाननी समिती स्थापन करणे शासनाच्या विचाराधीन होते.
त्या अनुषंगाने ही समिती स्थापन केली जाते असा याच्यात सरळ सरळ उल्लेख आहे. म्हणजे ही समिती जोपर्यंत अग्री करत नाही किंवा मान्यता देत नाही तोपर्यंत कुठलीही वस्तू डीबीटीच्या बाहेर वगळण्याचे कोणालाही अधिकार नाहीत. कृषी मंत्र्यांना नाहीत, मुख्यमंत्र्यांना नाहीत, फायनान्स डिपार्टमेंटला नाही, त्यांच्या अजित पवारांना नाही, कोणाला नाही. आणि ही जी समिती आहे ज्याच्यात मी सकाळी देखील वाचून दाखवलं, मुख्य सचिव, अपर मुख्य सचिव म्हणजे वित्त, अपर मुख्य सचिव नियोजन, प्रधान सचिव माहिती व तंत्रज्ञान आणि इतर सगळे असे 8-9 लोक, 7 लोक प्लस 2 असे सगळे जे आहेत तेच याच्यावर निर्णय घेऊ शकतात. आता हा जो पहिला GR होता त्याच्यात काय म्हणण्यात आलं होतं की अमुक गोष्टी ज्या MAIDC किंवा महाबीज हे स्वतः उत्पादन करतं अशाच वस्तू डीबीटीच्या बाहेर राहतील. बाकी उत्पादन न केलेल्या प्रत्येक वस्तू डीबीटी खाली द्यायची असेल तर त्याचे पैसे ट्रान्सफर करण्यात यावे, हस्तांतरण डायरेक्टली त्यांच्या खात्यात करण्यात यावं असा सरळ सरळ डायरेक्शन्स होते. आणि हा त्याचा GR आहे. तर मंत्री म्हणून थोडा तुम्ही तिथे वेळ दिला असतात त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळल्या असत्या. पण बीड मध्ये जाऊन सगळी दादागिरी करायची, दहशत करायची, जमिनी लाटायच्या, हे सगळे जे प्रकार चालले होते ना, तुमच्या अगदी मामींपासून सगळ्यांची जमीन तुम्ही लाटलीत, ते काम तुम्ही केली असतीत ना एक मंत्री म्हणून, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळल्या असत्या. बरं, त्याच्या पुढे जाऊन आपण बोलूया. आता 2 अधिकारी आहेत. तर एका अधिकाऱ्यांनी काय लिहिलं होतं ते आपण वाचूया. हे अधिकारी लिहितात आणि वाचूया कारण ते कदाचित ते वाचन त्यांचं नसावं बहुतेक. तर म्हणून मी सांगते, हे आयुक्त कृषी जे खरं ह्या टेंडर प्रोसेसचे अध्यक्ष म्हणजे नियंत्रण अधिकारी बनवल्याचा GR देखील आहे आणि तो पण 12 मार्चलाच काढला गेला होता की हे कृषी आयुक्त हे याचे नियंत्रण अधिकारी असतील. आणि ते नियंत्रण अधिकारी काय म्हणतात ते आपण वाचूया. महाराष्ट्र शासनाने थेट लाभ हस्तांतरण धोरण स्वीकारल्यापासून शासकीय योजनेमार्फत द्यायच्या निविष्ठा आणि शेतकऱ्यांना थेट खरेदी करण्याची मुभा देण्यात आली असून संबंधित म्हणजे 19/4/2017चा शासन निर्णय त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मागे शासन पुरस्कृत संस्था जसे ऊस व सोयाबीन पिकाच्या उत्पादकता वाढीमध्ये आवश्यक असणाऱ्या या निविष्ठा देखील महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ तसेच शासकीय संस्थेमार्फत राबवण्यासंदर्भात शासन मान्यता देण्यात आली आहे 12 मार्चला. त्याच्याकडे पण मी पुढे येतेच आहे. मात्र सदरच्या निविष्ठा या शासन निर्णायक पूरक पत्र 12 सप्टेंबर 2017च्या निर्णयाच्या अटी व शर्तीमध्ये बसत नाही असं कोण म्हणतंय? अधिकारी ज्यांच्याकडे ते टेंडर प्रोसेसचे अध्यक्ष आहेत ते आयुक्त कृषी म्हणतात की हे याच्यात बसत नाही. आता पुढे काय म्हणतात ते, मात्र याबाबत सदरचा कार्यक्रम महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळातर्फे राबवण्याबाबत माननीय मंत्री कृषी यांच्या कार्यालयामार्फत झालेल्या सूचनांसंदर्भात वरील वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली आहे. तरी असता सदर दिनांक 12 मार्चच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याबाबत तात्काळ प्रस्ताव सादर करावा असे निर्देश देण्यात आले. पुढे काय म्हणतात बघू. हेच आयुक्त जे ह्याच टेंडरचे अध्यक्ष आहेत ते काय म्हणतात बघू. संदर्भ 19च्या महाराष्ट्र शासन वित्त विभागाच्या परिपत्रक 18/3/17 मध्ये केवळ अनुदान व्यगत होऊ नये म्हणून अर्हण व काहीतरी अधिकाऱ्यांना कोषाग्राह म्हणजे याचा अर्थ काय त्यांनी दिलाय की जर आपला अनुदान फक्त फुकट जाणार असेल म्हणून ते वापरून टाकायचं असं करण्यात येऊ नये असा सरळ त्याच्या GR सकट त्यांनी माहिती देखील दिलेली होती. आता त्याच्यात आणि पुढे ते म्हणतात
की याच वर्षात, याच आर्थिक वर्षात म्हणजे 15/2/24 रोजी तसेच त्यानंतर कोणत्याही खरेदीच्या प्रस्तावना मंजूर करण्यात येऊ नये असे नमूद केलेले आहे. म्हणजे 15 फेब्रुवारी नंतर कुठलीही गोष्ट विकत घेण्यात येऊ नये, असे प्रस्ताव आणू नये, असा 15 तारखेनंतरचा वित्त विभागाचा एक GR आहे. आता आपण त्या वित्त विभागाच्या GR कडे येऊया. हा तो वित्त विभागाचा GR आहे 15 फेब्रुवारीचा. आता त्याच्यात काय म्हटलंय बघूया. त्याच्यातल्या पहिल्या पॅराग्राफ मध्ये म्हटलंय, सर्व प्रशासकीय विभागांना व त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयांना सन 2023-24 या आर्थिक वर्षात दिनांक 15 फेब्रुवारी 2024 तसेच त्यानंतर कोणत्याही खरेदीच्या प्रस्तावना मंजुरी देण्यात येऊ नये. आता त्याचा पॉइंट नंबर 4 सरळ सरळ म्हणतो की दिनांक 15 फेब्रुवारी 2024 नंतर कोणत्याही खरेदीच्या प्रस्तावनांना प्रशासकीय मान्यता देण्यात येणार नाही, अथवा प्रशासकीय मान्यता प्राप्त असेल तरीही निविदा प्रसिद्ध करता येणार नाही. वित्त विभाग म्हणतोय. अजित पवारच त्याचे मिनिस्टर आहेत, फायनान्स मिनिस्टर. ते लिहित आहेत, परत एकदा वाचते, निविदा प्रसिद्ध करता येणार नाहीत. मात्र 15 फेब्रुवारी 2024 पूर्वी निविदा प्रसिद्ध झाल्यास त्या प्रकरणाची खरेदी पुढील सर्व प्रक्रिया पूर्ण करता येतील. आता 15 फेब्रुवारी पर्यंत कुठलीही निविदा पूर्ण झालेली नव्हती, त्याचा GR सुद्धा काढलेला नव्हता. त्यामुळे वित्त विभागाचा GR असताना सुद्धा हे करण्यात आलं. पण काय आहे की कृषी मंत्र्यांना वेळच नव्हता. ते इतके व्यस्त होते कराड बरोबर की त्यांना वेळच मिळायचा नाही इथे येऊन मंत्रीपद सांभाळायला. आणि इथले जे प्रोसिजर्स आहेत, आणि तुम्हाला परत परत सांगण्यात आलं होतं, अधिकाऱ्यांकडनं सांगण्यात आलं होतं, तरीही तुम्ही जे कार्यक्रम केलेत आणि आम्ही जे म्हटलं ते कसं खरंय त्याच्याकडे आपण येऊया. आता हे त्याच्या पुढचं जे मी म्हटलं होतं पत्र आहे, त्याच्यात सुद्धा काय लिहिलंय, म्हणजे हे डेप्युटी सेक्रेटरी कृषी काय म्हणतात बघा. एका वेळची विशेष बाब म्हणून विवक्षित कारणांमुळे देण्यात आलेल्या असल्याने या शासन निर्णयाच्या स्वरूप देण्याची आवश्यकता नाही. म्हणजे याला पुन्हा जेव्हा आयुक्त म्हणाले होते, कृषी आयुक्त म्हणाले होते की याचा एक वेगळा GR काढा हवा असेल तर यांनी लिहून दिलंय की त्याचा तसा GR काढण्याची गरज नाही. का? कारण ही एक स्पेशल बाब आहे आणि या स्पेशल बाबीला कोणी मान्यता दिली तर यांच्यानंतर वित्त मंत्र्यांनी दिली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिली, ज्यांच्याकडे कुठलेही अधिकार नाहीयेत. आणि तो GR देखील मी वाचून दाखवलाय की त्यांच्याकडे ते अधिकारच नाहीयेत त्याच्यावर सही करण्याचे आणि DBTच्या बाहेर त्याला काढण्याचे. आता आपण हे जे पत्र आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे 16 तारखेचं पत्र आहे. हे किती छान लिहिलंय ते बघूया आपण. आता याच्यात लिहिलंय, राज्य पुरस्कृत कापूस व सोयाबीन योजनेमध्ये पुरवठा करण्यात येणाऱ्या निवेशनापोटी अग्रिम रक्कम 121 कोटी मिळण्याबाबत. म्हणजे याच्यात काय झालं होतं, त्यांनी सोयाबीनसाठी ते नॅनो DAP, नॅनो युरिया आणि गोगलगाईसाठी मेटाल्डेहाइड याचं प्रोव्हिजनिंग करण्यासाठी 52 कोटी 87 लाख, 43 कोटी 30 लाख आणि 25 कोटी 15 लाख असे एकूण 121 कोटी आणि 33 लाख रुपये द्यावे असं सांगण्यात आलं होतं. पण ते कशासाठी देण्यात यावे? त्यानुसार कापूस व सोयाबीनसाठी नॅनो युरिया, नॅनो DAP, गोगलगाईचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मेटाल्डेहाइड कीटकनाशक या निवेशनांचं उत्पादनाकरता कच्चा माल खरेदी, उत्पादन प्रक्रिया त्याप्रमाणे जिल्हा स्तरावर आपल्या आदेशानुसार पुरवठा करणे याकरिता पूर्णच्या पूर्ण रक्कम, म्हणजे ते प्रोडक्ट येणार की नाही हे माहित नाही, पहिल्या दिवशी अजून निवेदन निघालेली नाही, पण पूर्ण रक्कम देऊन टाकण्यात येत आहे हे जे म्हटलंय. आणि कशासाठी मी पुन्हा एकदा वाचते, म्हणजे त्यांना कदाचित ह्या सगळ्या गोष्टी माहितीच नसेल. कारण सांभाळणारे त्यांचे कोण, वैभव पवार नावाचे एक व्यक्ती आहेत, सगळी माहिती त्यांना होती. धनंजय मुंडे करायचे काय येऊन, त्यांना माहितीच नाहीये सगळ्या गोष्टींची. तर आपण पुढे बोलूया, परत एकदा वाचूया की
उत्पादनाकरता लागणारा कच्चा माल खरेदी, उत्पादन प्रक्रिया व त्याप्रमाणे जिल्हा स्तरावर आपल्या आदेशानुसार पुरवठा करण्याकरिता खालीलप्रमाणे एकूण पूर्ण किंमत म्हणजे 121,33,00,000 रुपये. आता याच्यात काय येत नाहीये तर त्या बॅटरी स्प्रेअर नाही आलेत, कारण त्याचे पैसे 28 तारखेला द्या म्हणून सांगण्यात आले होते. तर बॅटरी स्प्रेअर आणि पॉवरलूम कॉर्पोरेशनला जे 77 कोटी त्या कॉटन स्टोरेज बॅग साठी देण्यात आले ते इथे नाही आहेत. म्हणजे 341 कोटी पैकी पूर्णच्या पूर्ण रक्कम ही आता आम्हाला कच्चा माल घेण्यासाठी द्या, असा हा तुमचंच पत्र आहे, तुमच्याच कृषी विभागाचं आहे. आणि हे वाचून बघा नीट, आणि याच्या पुढे जे बोलायचं ते बोला. आता तुम्ही म्हणालात की ते अमुक मिळत नाहीये आणि तमुक मिळत नाहीये, तर आत्ताच्या घटकेला मी आज सगळ्या माध्यमांसमोर वेबसाईट उघडून दाखवली की, आणि प्रत्येकाने बघावी. ॲग्री बेगरी नावाची जी वेबसाईट आहे, ॲग्रो स्टार नावाची जी वेबसाईट आहे, माध्यमांनी उघडून बघावी. मी नाही दाखवत, तुम्ही पण उघडून बघा की तिथे 500 मिलीलिटरची जी बॉटल आहे ती 1 लिटर कितीला मिळते, आणि 1च्या ऐवजी जर आपण 10 लिटर घेतली तर ती कितीला मिळते, युरिया कितीला मिळते, डीएपी कितीला मिळते. नॅनो युरिया, नॅनो डीएपी बद्दल बोलतेय मी. तर नॅनो युरियाची बॉटल ही 92 रुपयाला मिळते 10 लिटर, आणि आपण किती घेतोय 19.5 लाख अशा बॉटल. 19.5 लाख, 1-2 नाही, हे आपण मी फक्त 10 लिटरचा रेट म्हणतेय. म्हणजे खरा हा स्कॅम फार मोठा आहे. तर याच्यात नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी या दोन्ही गोष्टींची किंमत, नॅनो युरियाची 92 रुपये आणि नॅनो डीएपीची 269 रुपये आहे. ती तुम्ही घेतलीत कितीला, 220 रुपयाला आणि 590 रुपयाला. माध्यमांना मी सांगते, तुम्ही ॲग्री बेगरी मध्ये जा आणि माध्यमांनी ती 500 मिलीलिटरची बॉटल मागून बघावी, खरंच त्याची किंमत तेवढी आहे की नाही ह्याची खात्री करावी, आणि मग ती इफ्कोचीच बॉटल त्या आपल्या कृषी मंत्र्यांना एक सगळ्या माध्यमांनी गिफ्ट द्यावी. कारण त्यांना कदाचित माहित नसेल, त्यांना वाटत असेल 220 रुपयाला मिळाली म्हणजे काय कमाल केली आपण. पण याच्यातला सगळा जो फरक होता तो सगळा कोणाच्या घरी गेलाय हे त्यांनी सांगावं. त्यामुळे पुन्हा एकदा दमानिया मुंडेंवरती पलटवार करताना पाहायला मिळतात. तुर्तास वळूयात पुढच्या बातम्यांकडे. बातम्यांचा आढावा घ्यायचा टॉप 50 मधून. अंगणवाड्यांमध्ये भरतीचा मार्ग मोकळा झालाय. अंगणवाडी पर्यवेक्षक, मुख्य सेविका आणि मदतनीस या पदांसाठी भरती केली जाणार आहे. पुढच्या 100 दिवसात ही सर्व पदं भरली जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच तसे आदेश दिलेत. त्यानुसार महिला बाल विकास विभागानं रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतलाय. संभाजीनगरच्या क्रीडा संकुल घोटाळ्याप्रकरणी आरोपी हर्षकुमारनं ज्यांना पैसे दिले त्यांनी परत करावे, अन्यथा गुन्हे दाखल केले जातील अशा नोटिसा पोलिसांनी दिल्यात. यामध्ये जवळपास 10 नातेवाईक आणि मित्रांचाही समावेश आहे. या प्रकरणी हर्ष सोबतचे 11 जणांना पोलिसांनी अटक केली. उत्तर प्रदेशातील फतेहपूर इथं 2 मालगाड्यांमध्ये टक्कर होऊन भीषण अपघात घडलाय. या टक्करीत दोन्ही लोको पायलट गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. कल्याण शिळरोडवरील निळजे पुलाच्या पुनर्बांधणीसाठी वाहतुकीत बदल करण्यात आलाय. 5 फेब्रुवारी रात्रीपासून ते 10 फेब्रुवारी पर्यंत कल्याण शिळरोड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आलाय. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोठा गाव मानकोली पुलाचा वापर करण्याचं आवाहन वाहतूक विभागानं केलंय. मुंबईत दिवसाला 300 अतिरिक्त लोकल फेऱ्या वाढणार आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी रेल्वेकरता तब्बल 23,778 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई लोकल सेवेला अधिक सक्षम करण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आले. यामध्ये 301 किलोमीटरच्या नवीन रेल्वे मार्गिका प्रकल्पांचाही समावेश आहे. सिडकोच्या घरांना नागरिकांची नापसंतीच असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये 26,000 घरांसाठी सिडकोनं लॉटरी काढली होती. मात्र 26,000 घरांसाठी केवळ 22,000 अर्जच दाखल झालेत. 5 वेळा मुदतवाढ देऊनही केवळ 22,000 नागरिकांनी बुकिंग अमाऊंट भरली आहे. एक महत्वाची बातमी, साईबाबा संस्थांच्या कर्मचारी ड्युटी वेळेत बदल करण्यात आलाय. दुहेरी हत्याकांडानंतर साई संस्थांना हा निर्णय घेतलाय. पहाटे 4 ऐवजी आता सकाळी 6 वाजता कर्मचाऱ्यांची ड्युटी सुरू होणार आहे. नवीन वेळापत्रकाची तातडीनं अंमलबजावणी करण्यात आली आहे. तर मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना साई संस्थान सर्वतोपरी मदत करणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे. तर मग ती ड्युटीची वेळ जी आहे ती कालच्या चर्चा झाली आणि आज जी आहे ड्युटी बदलण्यात आलेली आहे. सकाळी 6 ते दुपारी 2 अशी ड्युटी आता करण्यात आलेली आहे. सकाळी 6 ते दुपारी 2, 2 ते
10 असे ड्युटीमध्ये बदल करण्यात आलेला आहे. प्रसादालय आणि मंदिर विभाग वगळता जे आहे ते याप्रमाणे ड्युटी राहतील. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिकेकडून आता दुसऱ्या टप्प्यात 4,000हून अधिक सदनिका बांधण्यात येणार आहेत. बालेवाडीसह मुंढवा, धानोरी आणि वडगाव अशा वेगवेगळ्या भागात सदनिका बांधण्यात येतील. मुख्यमंत्री फडणवीसांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून योजनेचा आढावा घेतलाय. देशातील सर्वात मोठं विमानतळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पाणीपुरवठा बुधवारी आणि गुरुवारी पूर्णतः बंद राहणार आहे. विमानतळाचा पाणीपुरवठा 2 दिवस बंद राहणार असल्यानं प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पालिका प्रशासनानं विमानतळ प्रशासनाला पूर्वकल्पना दिली आहे. पुण्यातील सहकार नगरच्या काही भागातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे, तर शुक्रवारी सकाळी उशिरा कमी दाबानं पाणीपुरवठा होईल. समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत दुरुस्ती आणि जलवाहिनी जोडण्यासाठी हा पाणीपुरवठा बंद ठेवला जाईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागानं दिली आहे. सोन्याच्या किमतीत पुन्हा वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात सोन्याच्या किमतीत 1,000 रुपयांची वाढ पाहायला मिळते. जळगाव सुवर्णनगरीत आज सोन्याचा भाव 83,200 रुपयांवर पोहोचला असून जीएसटी सह सोन्याचे भाव 85,700 रुपयांवर आहे. जीबीएसची सांगलीतील रुग्णसंख्या आता 11वर पोहोचली आहे. अवघे 6 रुग्ण जिल्ह्यातील असून बाकीचे रुग्ण अन्य जिल्ह्यातील आहेत. यात कर्नाटकातील 2 रुग्णांचाही समावेश आहे. राज्यात जीबीएसच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढतीये. नागरिकांनी घाबरून न जाता लक्षणं दिसल्यास तातडीनं उपचार घ्यावेत, असं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे. पुणे शहरात जीबी सिंड्रोमचे 158 संशयित रुग्ण आढळलेत, तर 5 संशयित रुग्णांचा मृत्यू झालाय. यापैकी 127 रुग्णांचं निदान निश्चित झालंय. या आजाराची कारणं काय याबाबत आता पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं संशोधन करण्यात येत असल्याची माहिती आरोग्य उपसंचालकांनी दिली आहे. नांदेड जिल्ह्यात जीबी सिंड्रोमचा एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र नांदेडहून पुणे आणि मुंबई इथं ये जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यामुळे खबरदारी म्हणून जीबी सिंड्रोमचा फैलाव रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती शल्यचिकित्सक डॉक्टर नीलकंठ भोसीकर यांनी दिली आहे. पुण्यातील जीबी सिंड्रोमच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याची तपासणी सुरू झाली आहे. तपासणीमध्ये सिंहगड रस्ता परिसरातील 30 पैकी तब्बल 19 खासगी आरो प्लांटचं पाणी देखील दूषित असल्याचं उघडकीस आलंय. त्यामुळे आता टँकर आरो प्रकल्पांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पुणे पालिका आयुक्तांनी दिलेत. नागपूर शहरात बदलत्या तापमानाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर जाणवतोय. दुपारी ऊन तर रात्री थंडी वातावरणाच्या या बदलाचा मानवी शरीरावर परिणाम होतोय. शहरात घरोघरी सर्दी, खोकला, व्हायरल इन्फेक्शनचे रुग्ण वाढतायत. मकोका अंतर्गत जेलमध्ये असलेल्या वाल्मिक कराडचे आणखी काही धक्कादायक कारनामे आता पुढे आले. कराड पोलिसांना शरण जाण्यापूर्वी कोणत्या बाबाकडे आपलं भविष्य पाहायला गेला, त्याला काय सांगण्यात आलं, याच संदर्भातला एक रिपोर्ट. कराड भविष्य पाहण्यासाठी दिंडोरीत. शरण जाण्यापूर्वी कराडनं पाहिलं भविष्य. तृप्ती देसाईंच्या दाव्यानं खळबळ. बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणी राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय. या हत्या प्रकरणानंतर रोज नवनवे खुलासे होत आहेत. यात आता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी वाल्मिक कराडबाबत धक्कादायक खुलासा केलाय. कराड सरेंडर होण्याआधी दिंडोरीतल्या आप्पासाहेब मोरेंच्या मठात आश्रित होता, असा आरोप देसाईंनी याआधीच केला होता. मात्र आता या मठात राहिल्यानंतर कराड भविष्य पाहण्यासाठीही गेल्याचा दावा देसाईंनी केलाय. त्यामुळे खळबळ माजलीय. काय म्हणाल्या तृप्ती देसाई पाहूया. नाशिक पोलिसांनी तातडीनं जे आहे ते शरणपूर पोलीस स्टेशनचे हद्दीतील 17 डिसेंबर 2024 चे सीसीटीव्ही जे आहेत ते तपासावेत आणि वाल्मिक कराड जो फरार होता तो कुणाकुणाकडे गेला, कुठल्या हस्ततज्ञांकडे गेला, त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे. सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हा मास्टरमाइंड असल्याचा आरोप सातत्यानं केला जातोय. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया या प्रकरणांमध्ये सातत्यानं धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडवर आरोप करताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे कराडच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मात्र खंडण्या मागायच्या, इतरांचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं आणि स्वतःचं भविष्य बघायला आश्रमात जाण्याचा कारनामा वाल्मिक कराडनं केलाय. मात्र यामुळे दिंडोरीतील आश्रमावरही सवाल उपस्थित झाले होते. समाजानं आध्यात्मिक प्रगती करावी म्हणून थाटलेल्या आश्रमातच जर मकोकाच्या गुन्हेगारांना आश्रय मिळणार असेल
तर अशा आश्रमांना लवकरच टाळं लावण्याची गरज असल्याच्या संतप्त भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत.